ಹಾಸನಿಗೆ ಹೇಳಿ ಧಿಕ್ಕಾರ. ಸಿರಿಗನ್ನಡಂ ಗೆಲ್ಗೆ ಸಿರಿಗನ್ನಡಂ ಬಾಳ್ಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಪ್ರವೀಣ್ ಕಟ್ಟಿಮನಿ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಸ್ಪೀಚ್ ಕೊಡುವಂಥ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಈ ವಿಷಯ ಪೂರ್ತಿ ಭಾರತದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅರ್ಥ ಆಗಬೇಕು. ಇದು ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಮಾಡಿರೋ ಅವಮಾನ, ಕಮಲ್ ಹಾಸನ್ ಅವ್ರು ಮಾಡಿರೋ ಅವಮಾನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಬೇಕಂತ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. जो आज हम कर्नाटका रक्षणा वेदिका के तरफ से गुलबर्गा जिला घटक के तरफ से हमारे जिलाध्यक्ष आनंद एस दोडमनी के नेतृत्व में जो हम प्रोटेस्ट कर रहे हैं आज, वो हम कमल हासन जो एक्टर हैं हिंदी कन्नड़ा जो भी बहुत सारे फिल्मों में जो काम किए हैं वो एक्टर के खिलाफ हम कर रहे हैं. क्यों कर रहे हैं बोले तो वो उन्होंने क्या कहा है एक प्रोग्राम में, जो कन्नड़ा जो लैंग्वेज है, जो भाषा है, वो तमिल से पैदा हुए सो भाषा है बोल के बोले सो, लेकिन उनको उतना नॉलेज नहीं है. कन्नड़ा तमिल से पैदा हुए सो नहीं है. जितना पुराना तमिल है उससे भी पुराना हमारा कन्नड़ा है, और कन्नड़ा बहुत रिच लैंग्वेज है. हमारा कन्नड़ा का जो भारत में ही सर्वश्रेष्ठ सबसे ज़्यादा ज्ञानपीठ प्रशस्ति 8 ज्ञानपीठ प्रशस्ति हमारे कर्नाटक को मिले सो हैं. ये साहित्य में मिले सो हैं. साहित्य का जो बैकबोन होता है, साहित्य का जो मजबूती होता है वो भाषा ही होता है. कन्नड़ा भाषा इतना रिच है, इसलिए 8 ज्ञानपीठ प्रशस्ति हम भारत में मिल चुके हैं कर्नाटक और कन्नड़ को. इसलिए हम उनको बोलना चाहते हैं, आप यहाँ से कन्नड़ा लोगों से फॉलो करा के, कन्नड़ा लोगों के जो प्यार पाके, और आपका पहला फिल्म भी जो पुष्पक विमान था वो कर्नाटक से हमारे डॉक्टर राजकुमार, कर्नाटक रत्न जो डॉक्टर राजकुमार है, उन्होंने क्लैप किया था पहला दिन का शूटिंग के लिए. तो आप वो सब भूल गए. इसलिए आप जो बोले हैं उसके लिए आप बेशर्त माफ़ी मांगना चाहिए. ये हमारा कर्नाटक रक्षणा वेदिका है और हम पूरे कन्नडिगा से आपको वार्निंग है. इसलिए आप जब तक आप माफ़ी नहीं मांगेंगे इस विषय में, तब तक आपकी फिल्म और आपको कर्नाटक में बहिष्कार है. और जब तक आप माफ़ी नहीं मांगेंगे आपका पिक्चर यहाँ पे हम रिलीज़ होने नहीं देंगे. इसके लिए कर्नाटक रक्षणा वेदिका इसका बहुत खंडन करता है. आगे भी अगर ऐसे कोई भी वाक्य आएगा, ऐसा कोई भी स्पीच देगा जो कन्नड़ विरोधी होगा, कन्नड़ा नेला जला जो हम बोलते हैं कर्नाटक रक्षणा वेदिका वाले, इससे पहले सोनू निगम ने भी यही गुस्ताखी की थी. उन्होंने बोला था कन्नड़ा क्या बोलते हैं बोल के बोलते. उसको जब उसका करियर खत्म हुआ था, 20 साल से घर में बैठा था, तब कन्नड़ा इंडस्ट्री ने उसको हाथ पकड़ा था. कन्नड़ा इंडस्ट्री से इतना बड़ा हुआ है वो. मिनिमम 200 से 300 गाने कन्नड़ा में उसके हिट है. इतना प्यार दिया कन्नड़ी गाने. लेकिन कन्नड़ा विरोधी उन्होंने भी ये किया था, उसके खिलाफ हम प्रोटेस्ट किए थे. वो बेशर्त माफ़ी मांगा है और उसके ऊपर हम एफआईआर भी किए हैं. ये पहली वो वाक्य नहीं है कर्नाटक रक्षणा वेदिका का. इससे पहले बहुत सारे जो कन्नड़ विरोधी काम जो हो रहे हैं उसके हम सख्त खिलाफ उसका प्रोटेस्ट करते आ रहे हैं. हाल फिलहाल ही एसबीआई मैनेजर बेंगलोर में जो किए थे, कन्नड़ा क्यों बात करना, कन्नड़ा हम बात नहीं करते बोलते, उसी दिन हमारे राज्याध्यक्ष टी.एन. नारायणगौड़ा जी ने एफआईआर करा के, उसका कंप्लेंट करा के, उसी दिन तत्काल उसका ट्रांसफर करा के वार्निंग दे के आए हैं एसबीआई जो सीनियर जो ऑफिशियल है उनको. इसलिए ऐसी कर्नाटक में कर्नाटक का खा के, कर्नाटक का पी के, यहाँ पे कर्नाटक विरोधी, कन्नड़ विरोधी जो स्टेटमेंट देंगे उनके खिलाफ हमेशा के लिए कर्नाटक रक्षणा वेदिका टी.एन. नारायणगौड़ा का संगठन रहेगा बोल के मैं बात खत्म करना चाहता हूँ. ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆಯ ಟಿ.ಎನ್. ನಾರಾಯಣಗೌಡರ ಸಾರಥ್ಯದ ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಲು ಕಾರಣ ಏನಂದರೆ, ಮೊನ್ನೆ ದಿನ ತಮಿಳು ನಟ ಹಾಗೂ ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿ ಒಂದು ಕನ್ನಡದ ಬಗ್ಗೆ ಅವಹೇಳನಕಾರಿ ಮತ್ತು ವಿವಾದಾತ್ಮಕವಾದ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಕನ್ನಡ ನಮ್ಮ ತಮಿಳಿನಿಂದನೇ ಹುಟ್ಟಿದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ. ಆ ನಾಲಾಯಕ ಕಮಲ್ ಹಾಸನ್ಗೆ ನಾವು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಗೆ 5000 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸ ಇದೆ. ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಗೆ, ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಕನ್ನಡ ನುಡಿಗೆ ಲಿಪಿಗಳ ರಾಣಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾರೆ. ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ 8 ಜ್ಞಾನಪೀಠ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದೆ. ನಿಮ್ಮ ತಮಿಳು ಭಾಷೆ ಎಷ್ಟು ಜ್ಞಾನಪೀಠ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದೆ ಅಂತ ಇವತ್ತು ಅವನಿಗೆ ನೇರವಾಗಿ ಕೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಆ ನಾಲಾಯಕ ಕಮಲ್ ಹಾಸನ್ ಚಿತ್ರನಟ ತನ್ನ ಪ್ರಚಾರಕ್ಕೋಸ್ಕರ, ತನ್ನ ಪ್ರಸಿದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಜನತೆಗೆ, ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ಅವಮಾನವಾಗುವಂತಹ
ಕನ್ನಡದ ಅಸ್ಮಿತೆಗೆ ಧಕ್ಕೆ ತರುವಂತಹ ಮಾತನಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಕರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕಮಲ್ ಹಾಸನ್ನ ಪ್ರತಿಕೃತಿಯ ದಹನ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಏನು 5ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಆ ಕಮಲ್ ಹಾಸನ್ ಅವರ ಒಂದು ಚಿತ್ರ ಬಿಡುಗಡೆ ಆಗ್ತಿದೆ, ಥಗ್ ಲೈಫ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ಆ ಥಗ್ ಲೈಫ್ ಅನ್ನೋ ಚಲನಚಿತ್ರ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಾವ ಚಿತ್ರಮಂದಿರಗಳು ಕೂಡ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ. ಒಂದು ವೇಳೆ ಅದಕ್ಕೂ ಮೀರಿ ಒಂದು ಚಲನಚಿತ್ರ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಚಿತ್ರಮಂದಿರಗಳನ್ನು ನುಗ್ಗಿ ಆ ಚಿತ್ರಮಂದಿರವನ್ನು ಧ್ವಂಸ ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆ ನಾಲಾಯಕ ಕಮಲ್ ಹಾಸನ್ ಅಯೋಗ್ಯ, ಅವನಿಗೇನಾದರೂ ಇತಿಹಾಸ ಜ್ಞಾನ ತಿಳಿದಿದ್ದೇ ಆದರೆ ತಿಳ್ಕೊಂಡು ಕ್ಷಮೆ ಯಾಚಿಸಲಿ. ಯಾಕಂದರೆ ಇತಿಹಾಸದಲ್ಲೇ ನಮ್ಮಷ್ಟು ಪುರಾತನವಾದ ಭಾಷೆ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ. ಕನ್ನಡಕ್ಕೆ 5,000 ವರ್ಷಗಳ ಇತಿಹಾಸ ಹೊಂದಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದು ಕನ್ನಡಿಗರ ಅಸ್ಮಿತೆಗೆ ಧಕ್ಕೆ ತರುವಂಥ ಮಾತಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕನ್ನಡಿಗನೂ ಕೂಡ ಸಿಡಿದು ಹೇಳಬೇಕು. ನಮಗೆ ಬುದ್ಧ ಬಸವ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಶಾಂತಿ ಮಂತ್ರನೂ ಗೊತ್ತಿದೆ, ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಕತ್ತಿ ಗೊತ್ತು, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವ್ರ ಕತ್ತಿ ಗೊತ್ತು. ನಾವು ಶಾಂತಿ ಪ್ರಿಯರು ಕೂಡ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ಇದ್ರಿ. ಒಂದು ವೇಳೆ ಇನ್ನೊಂದು ಸಲ ಕನ್ನಡ ವಿರೋಧಿ ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ಆದರೆ ಇವತ್ತೇನು ಪ್ರಕೃತಿ ದಹನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಅವನಿಗೆ ಕೂಡ ದಹನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನೇರವಾಗಿ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಿತ್ರಮಂದಿರಗಳು ಯಾವ ಕೂಡ ಅವ ಕ್ಷಮೆ ಕೇಳೋವರೆಗೂ ಅವನ ಚಲನಚಿತ್ರ ಯಾವ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ರಿಲೀಸ್ ಮಾಡೋಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮನವಿ ಕೂಡ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರು ಕೂಡ ಒಂದು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದೀನಿ, ಕನ್ನಡಿಗರ ಅಸ್ಮಿತೆ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿರ್ಬೇಕು. ಕನ್ನಡ ಕರ್ನಾಟಕ ಕನ್ನಡ ನಾಡು ನುಡಿ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಈ ಮಾಧ್ಯಮದ ಎಲ್ರಿಗೂ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ.